शरीराला जखम झाली की आपण मलम लावतो, पण मनाच्या जखमांचं काय? नेहमी आपण त्याला दुर्लक्ष करतो. मन आजारी पडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे आधी स्वीकारायला हवं. मानसिक आरोग्यासाठी हे 3 टप्पे सर्वात महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे मानसोपचार म्हणजेच काउन्सिलिंग किंवा थेरपी. तज्ञांशी बोलल्याने तुमच्या विचारांची गुंतागुंत सुटते. हे मन मोकळं करण्याचं सुरक्षित ठिकाण आहे. सेकंड, जीवनशैलीत म्हणजेच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये रोज 15 मिनिटे ध्यान, मेडिटेशन करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार घेणं हे तुमच्या मेंदूतील हॅपी हार्मोन्स वाढवतं. नंबर 3, वैद्यकीय उपचार म्हणजेच मेडिकेशन्स. काही वेळा मेंदूतील केमिकल्स इम्बॅलन्स होऊ शकतात. त्यामुळे ते दूर करण्यासाठी औषधांची गरज असते. ती सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की घ्या. मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे वेडेपण नाही, तर स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करणं आहे. तुमचं मन जितकं शांत असेल, तुमचं शरीर तितकंच निरोगी राहील. आजच तुमच्या मनाशी संवाद साधा. आरोग्यपूर्ण माहितीसाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.